नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। विरोधकांना कोणावरच विश्वास नसून विरोधकांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, कारण विरोधकांमध्ये आत्मविश्वास शिल्लक राहिलेला नसल्याचा आरोप करत आम्हाला मात्र विदर्भासह राज्यात विकास करायचा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून दिलेली आहे। राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्यात येईल, त्यामुळे मराठा समाजाचं धैर्य बाळगावे असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी नागपूर अधिवेशन आहे। 2013-14 आपली अर्थव्यवस्था 16 लाख कोटी होती, आता 35 लाख कोटी झालेली अशी माहिती विरोधी पक्षनेते चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे। चर्चा करण्यासाठी चहापान असतं, पुढच्या वेळी सुपारी पान ठेवावं लागेल अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे। विरोधकांनी राज्याच्या हितासाठी अधिवेशनात सकारात्मक चर्चा करावी। यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे सरकारमध्ये प्रथम काम असून विरोधकांनी यामध्ये मदत करावी अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। नागपूर इथं होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांना झोप लागली, यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे। रद्द शासनादेशावरच विरोधकांना प्रश्न पडले असून विरोधी पक्ष झोपेत असल्याच्या सत्ताधाऱ्यांवर पलटवार करण्यात आलेला आहे। नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे। या अगोदर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी सरकारचे अनेक घोटाळे आता बाहेर येतील असा थेट इशारा मवियाकडून देण्यात आलेला आहे। धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी ग्रुपला देऊ नये आणि संपूर्ण धारावी अदानीच्या तोंडी घालू नये, या उद्धव यांच्या वक्तव्यावर भाजपाने निशाणा साधलेला आहे। नवी मुंबई विमानतळ विकास अधिकार अदानी समूहाला तुम्ही दिला आहे, उद्धव सरकारच्या निर्णयाची भाजपाने आठवण करून दिली। आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगल्या जागेवर बसवलं असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केलेली। शेतकऱ्यांना हैराण करण्यासाठी दुधाचे दर कमी केले असून कापसाचे भावही कोसळले असल्याचं दानवे यांनी म्हटलेलं आहे। संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारला खाली खेचण्याचा संकल्प आज करावा लागेल। संविधानाचे चारही स्तंभ केंद्र सरकार रोज तुडवत आहे अशी प्रतिक्रिया देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। संजय राऊत काहीही चुकीचं बोलत नाहीत, तानाजी सावंत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। तानाजी सावंत यांना काहीच कळत नाही आणि त्यांना प्रत्येक वेळी चावी द्यावी लागते, चावी दिल्यानंतर ते ऍक्टिव्ह होतात अशी प्रतिक्रिया शरद कोळी यांनी दिलेली आहे। मेट्रो सिटीत झोपडपट्ट्या झाल्या, त्याचं कारण काँग्रेस सरकार आहे। बाळासाहेबांच्याही लक्षात आल्यावर झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम सुरू झाला। धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे। तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी विकास पुनर्वसनाचा निर्णय घेतला, पण त्यानंतर सरकार बदललं, त्यामुळे यावर ठोस निर्णय झाला नाही। आता याला गती आलेली आहे। यात शंका कुशंका उपस्थित करणं म्हणजे काँग्रेसचा अजेंडा राबवण्यासारखं आहे असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेलं आहे।
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने एकहाती सत्ता स्थापित केली। मोदी यांच्यावर विश्वास दाखवला। काही लोकांना पराभव पचवणं अवघड जातं। यातही उबाठा गटाला पराभव जास्त करावा लागतो याचं मत संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेलं आहे। पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो आम्ही परत घेणारच असल्याचं अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले। यावेळेस काश्मीरी पंडितांना त्यांचा हक्क मिळवून देणार असल्याचंही ते म्हणाले। येत्या काळात देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतील अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। यावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना ज्या प्रकारे देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात त्यांचा चेहरा समोर ठेवून आपण जनतेच्या दरबारात जातो, त्याच प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण येत्या निवडणुकीला सामोरे जाऊ। ते वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गासंदर्भात आढावा बैठक घेण्याकरता आले असताना बोलत होते। ज्या व्यक्तीला कावीळ झालेली असते त्याला सगळं जगच पिवळं दिसतं। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यात कसला आला भ्रष्टाचार। या अगोदर जे मधले दलाल होते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी हे पैसे खाऊन लाभार्थ्यांना लाभ देत होते, ते सर्व बंद झालेलं आहे अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली आहे। राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना आणि राज्य सरकारने आरक्षण देण्याची ग्वाही दिली असली तरीही मराठा आरक्षण आता राज्य सरकारच्या हातात नाही, केंद्राने हस्तक्षेप करून विषय संपवून टाकावा अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिलेली आहे। राज्यातील मराठा जर ओबीसीत आले तर राज्यात मराठा शिल्लक राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया देऊन हरिभाऊ राठोड ओबीसीत फूट पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा थेट आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी रेणुका मातेकडे केलेली आहे। माहूर इथं जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे। या सभेपूर्वी त्या रेणुका मातेचं दर्शन घेत होते, यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत एक फलक चर्चेचा विषय ठरलेला आहे। फलकावर विस्कटलेल्या एक्सप्रेसचे डबे दाखवत ट्रिपल इंजिन सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। विस्कटलेल्या डब्यांना दुष्काळ, महागाई, क्राईम, आरोग्य यंत्रणा, नोकर भरती, प्रदूषण अशी अनेक नावं देण्यात आलेली आहेत। भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलेला आहे। 4 राज्यांचे निकाल लागले आणि 3 राज्यात भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं। लगेच उद्धव आणि राऊत हीच निवडणूक बेलटेपलवर घ्या असा आग्रह धरू लागलेले आहेत। हाच आग्रह कर्नाटक निवडणूक निकालानंतर का केला गेला नाही असा सवाल राणेंनी व्यक्त केलेला आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव यांच्यावर खोचक टीका केली आहे। ज्यांनी जमादार गमावलेले आहेत, त्यांचे आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत, ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरवर बोलू नये असं विखे पाटील म्हणाले। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी ते आले होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या आणि ढिगभर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विद्यमान चेअरमन केपी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व 25 जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्ताधाऱ्यांनी सत्ता आपल्याकडेच ठेवलेली आहे। पराभवानंतर काँग्रेसने दुरुपयोगाचा अवलंब केलेला आहे आणि त्यांची विचारसरणी आता अगदी स्पष्ट आहे। ते ईव्हीएमला फटकारतात, ते आपल्या देशाची संस्कृती आणि ओळख पुसून टाकण्याचा कट रचत आहेत। तुकडे तुकडे टोळीच्या पाठीशी उभी आहेत, पण आम्ही या राष्ट्रात फूट पडू देणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेलं आहे।
शासन आपल्या दारी हाही भ्रष्टाचारच 5-10 कोटींचा खर्च भाषण आणि प्रचार सुरू आहे. संजय राऊत यांनी या कार्यक्रमावर आणि सरकारवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून चैत्यभूमीची पाहणी करण्यात आली. यावेळेस प्रेक्षक गॅलरीमध्ये अस्वच्छता आढळल्याने अजित पवार संतापले. महापालिका आयुक्तांनी पवारांना या संदर्भात स्पष्टीकरण दिले. उद्धव यांनी आधी पक्ष सांभाळावा, ईव्हीएम मुद्द्यावर मंत्री विखे पाटील यांनी टीका केली आहे. अदानींना पारदर्शक पद्धतीने प्रकल्प दिलेला आहे. मंत्री विखे पाटील यांनी उद्धव यांना प्रत्युत्तर दिले.